छगन भुजबळ कडाडले, गुन्हे घडताना व्हिडिओ काढणे कधी थांबेल? अत्याचाराने गुन्हे घडत असताना मदतीऐवजी गर्दी व्हिडिओ काढण्यात दंग असते। सध्याच्या तरुण पिढीचा समाज माध्यमे आणि त्यावर व्हिडिओ अपलोड करणे हा आवडता छंद आहे। अडचणीत असलेल्यांना मदत करण्याऐवजी अनेक नागरिक व्हिडिओ काढण्यात दंग असतात। या सवयीवर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी खंत व्यक्त केली। स्वारगेट पुणे बसस्थानकावर बंद बसमध्ये महिलेवर अत्याचार झाला। या घटनेने संबंध महाराष्ट्र खडबडून जागा झाला। पुणे शहरातील या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। यावर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली। श्री भुजबळ म्हणाले, पुणे हे विद्येचे माहेरघर आहे। ते देशभर सांस्कृतिक केंद्र म्हणून देखील परिचित आहे। अशा ठिकाणी जर दुर्दैवी घटना घडत असतील तर हे अतिशय वाईट आहे। हे प्रकार तातडीने थांबले पाहिजेत। पुणेकरांनी याबाबत लवकर जागृत व्हावं। या घटनेतून त्यांना तसा संदेश दिला गेला। राज्य सरकारने याबाबत कठोर पावले उचलली पाहिजेत। राज्यात अन्यत्र असे प्रकार होऊ नये याबाबत फक्त सरकारची नव्हे तर समाजाची देखील तेवढीच जबाबदारी आहे। नागरिकांनी अशा प्रसंगी जागरूक राहिलं पाहिजे। असे प्रकार होऊ नयेत ही आपली सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे। महिलांवरील अत्याचार आणि दहशत, गुंडगिरी हे वाढते प्रकार अतिशय वाईट आहेत। अनेकदा असे प्रकार घडताना तेथे गर्दी होते। गर्दीतील लोक त्याचे व्हिडिओ काढतात। ते व्हिडिओ काढून पुढे निघून जातात, मात्र मदतीला कोणीही जात नाही। ही अतिशय वाईट गोष्ट आहे। ही प्रवृत्ती युवकांनी आणि नागरिकांनी तातडीने बदलली पाहिजे, असे भुजबळ म्हणाले। स्वारगेट बसस्थानकावर घडलेला प्रकार अचानक झालेला नसावा, असा दावा देखील भुजबळ यांनी केला। ते म्हणाले, तिथे काय घडते, काय चालते हे नक्कीच त्याआधी काही लोकांनी पाहिलं असावं, मात्र त्यांनी जागरूकपणे त्यावर प्रतिक्रिया दिल्या नाहीत। सुरक्षा रक्षक बेफिकीर राहिले हे सर्व अशा घटनांना कारण ठरते। त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेबरोबरच नियमित आढावा घेणे, पोलिसांकडून आपली जबाबदारी चोखपणे पार पाडणे आणि समाज व सरकार म्हणून आपण सगळ्यांनी अशा घटना घडू नयेत यासाठी यापुढे सदैव जागरूक राहिलं पाहिजे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।